अमेडिया कंपनी सोबत झालेला व्यवहार रद्द करा, शीतल तेजवानीने पुणे न्यायालयात धाव घेतलेली आहे। अमेडिया कंपनीकडून कोणतीही रक्कम आम्हाला मिळाली नाही, या सगळ्या प्रकरणात व्यवहार रद्द करावा या मागणीसाठी शीतल तेजवानीने पुणे न्यायालयात दावा केलेला आहे। शीतल तेजवानीने पुणे न्यायालयात मुंडवा वतन जमिनीच्या विक्रीचा दावा रद्द करण्यासाठी धाव घेतल्याचं पाहायला मिळतंय। अमेडिया कंपनीने 6 नोव्हेंबरलाच मुद्रांक शुल्क विभागाकडे दस्त नोंदणी रद्दसाठीचा अर्ज केलेला आहे। यावर 15 तारखेला सुनावणी होणार आहे। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत, ती म्हणजेच अमेडिया कंपनी सोबत झालेला व्यवहार रद्द करा। शीतल तेजवानीने पुणे न्यायालयात या संदर्भात धाव घेतलेली आहे। अमेडिया कंपनीकडून कोणतीही रक्कम आम्हाला मिळाली नसल्याचा दावाही यावेळी करण्यात आलेला आहे। झी 24 तासनं हे सगळं प्रकरण समोर आणलेलं होतं, त्यानंतर आता त्यातली ही सगळ्यात मोठी अपडेट समोर येते। तरी या सगळ्या प्रकरणात व्यवहार रद्द करावा अशी मागणी शीतल तेजवानीने पुणे न्यायालयात दावा करत केली आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। शीतल तेजवानीने पुणे न्यायालयात धाव घेतलेली आहे। अमेडिया कंपनी सोबत झालेला व्यवहार रद्द करा, शीतल तेजवानीने पुणे न्यायालयात धाव घेतलेली आहे। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। सध्या शीतल तेजवानीची आणि येवलेंची समोरासमोर बसून चौकशी सुरू असतानाच त्या संदर्भातली ही मोठी अपडेट समोर येते। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी निलेश खरमरे। निलेश, काय नेमकं कारण अमेडिया कंपनीकडून कोणतीही रक्कम आम्हाला मिळाली नाहीये, त्यामुळे हा व्यवहारच रद्द करावा अशी मागणी पुणे न्यायालयाकडे शीतल तेजवानीने केलेली आहे। परत आता या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न जो आहे तो शीतल तेजवानीकडून केला जातोय। या संदर्भातला महत्वाची बातमी म्हणजे शीतल तेजवानीकडून आता पुणे कोर्टामध्ये एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे। त्या याचिकेमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे की अमेडिया कंपनी सोबत जी रक्कम जी आहे ती न मिळाल्यामुळे त्यांनी तो दावा दाखल करण्यात आलेला आहे आणि हा दावा जो आहे तो 5 नोव्हेंबरला दाखल करण्यात आला आहे। त्याच्यावरची जी सुनावणी आहे ती 15 तारखेला याबाबतची सुनावणी जी आहे ती घेतली जाणार आहे। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये आता शीतल तेजवानीकडून पुणे कोर्टामध्ये एक दावा दाखल केलेला आहे आणि तो चक्क अमेडिया कंपनीच्या विरोधात केलेला आहे, कारण मीडिया कंपनीकडून आम्हाला कुठल्याही प्रकारची रक्कम दिली गेली नाहीये। त्यामुळे हा व्यवहार जो आहे तो रद्द करण्याचा मागणी जी आहे ती आता शीतल तेजवानींच्या वकिलांनी केलेली आहे। आता या प्रकरणामध्ये जर बघितलं तर शीतल तेजवानीला अटक झाल्यानंतर या प्रकरणांमध्ये शीतल तेजवानी आहे ती कोर्टात गेलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे या प्रकरणाला थोडंसं कुठेतरी वेगळं वळण देण्याचा प्रयत्न जो आहे केला जातो। सेकंदांसाठी थांबवते तुम्हाला। अंजली दमाने आपल्या बरोबर सामाजिक कार्यकर्ता जोडले गेलेत। अंजली ताई, आता या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर येते आहे। अमेडिया कंपनी सोबत झालेला व्यवहारच रद्द करा अशी मागणी शीतल तेजवानीने पुणे न्यायालयात केली आहे। मला तर हे ऐकूनच इतकं गंमत वाटतेय की आहे कोण ही शीतल तेजवानी, स्वतःला समजते काय? तिला वाटेल तेव्हा तिने दाखल करायची, तिला वाटेल तेव्हा तिने रद्द करायची, त्याच्यातला क्रिमिनल अँगल नाही। पेपर्स फोर्ज केलेत, अमेडिया कंपनीने केलेत, या शीतलने केलेत, याची शिक्षा त्यांना मिळायला नको? तिला वाटेल तेव्हा ती जाऊन पुणे न्यायालयात जर धाव घेत असेल तर याला सगळंच इतकं शॉकिंग करून ठेवलंय। ऍब्सोल्युटली होपलेस कारभार आहे हा सगळा। ते तर सोडा, मला आता नवीन बातमी मिळाली आहे की शीतल तेजवानींनी अँटिसिपेटरी बेलसाठी पण सेशन्स कोर्टात 8 तारखेला धाव घेतली होती। बरोबर आहे, हां। ती तिकडे डिले झाल्यानंतर आज तिने मुंबई हायकोर्टात सुद्धा घेतली आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाची माहिती मी तुम्हाला आता पहिली देते ब्रेकिंग, की माधव जामदार जे जस्टिस आहेत त्यांनी तर सरकारच्या प्रॉसिक्युशनला आज झापलंय की मंत्र्याच्या मुलावर कारवाई का केली गेली नाहीये, त्यांचं नाव अजूनपर्यंत FIR मध्ये का आलं नाहीये, असं जस्टिस जामदार स्वतः आज म्हणाले। तर हे सगळी जी माणसं आहेत ती अतिशय युजलेस आहेत आणि हवा तेव्हा जमिनी खातात, यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। निश्चित अंजलिताई, या सगळ्यामध्ये तेजवानीने एक आणखी दावा केला आहे, या कंपनीकडून कोणतीच रक्कम मिळाली नाहीये म्हणून पुणे न्यायालयात तिने धाव घेतली। ती काही बोलते बाई, म्हणजे आता सध्या तर मला असं वाटतं की आपण या सगळ्यात बोलण्यापेक्षा आता कोर्टात आज जे झालंय ना तर ते दाखवणं गरजेचं आहे। आणि बाई बेड्यासारखं काही बोलेल, तिच्या बोलण्याला काही अर्थ तरी आहे का? एकानंतर एक पेपर्स फोर्ज केलेत आणि अशी असंख्य प्रकरणं आहेत
त्याच्यापैकी 8 प्रकरणं मी स्वतः EOW ला पाठवली आहेत आणि या सगळ्या प्रकरणांमध्ये तिची चौकशी करा असं देखील सांगितलंय. इतक्या फ्रॉड बाईला शिक्षेतनं बाहेर जायचंय ऐकून मला शॉकच बसलाय. तिचं हे जे काही नवीन सुरू झालेलं आहे आता या याचिका दाखल करणं किंवा हा जो काही व्यवहार झालाय तोच रद्द करणं, या सगळ्यामधून शीतल तेजवानी कुठेतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करते असं वाटतंय. नक्कीच मी आता नुसतं हायकोर्टाच्या वेबसाईटवर सर्च करत होते, त्याच्यात मला 2025ची 5 मिळाली. म्हणजे ही उठसूट सगळ्या कोर्ट मूव्ह करत बसली आहे, कारण तिला माहिती आता याच्यात आपण व्यवस्थित सापडलोय. या सगळ्यामध्ये अंजलीताई, आत्ता काही वेळापूर्वी एक व्हिज्युअल्स आमच्याकडे आले होते, त्याच्यामध्ये येवलेची आणि शीतल तेजवानीची समोरासमोर चौकशी सुरू होती. यामध्ये सुद्धा शीतल तेजवानी ही बिनधास्त अशी अधिकाऱ्यांसोबत बोलताना दिसते. कुठेतरी हे सगळं नेमकं काय सुरू आहे? नाही, कारण याची व्हिज्युअल्स बघून म्हणजे आम्हाला पण दाखवा, कारण आम्हाला पण प्रचंड संताप येतोय की एक उपमुख्यमंत्री किंवा त्यांचा मुलगा आपल्या पाठीशी असल्यानंतर आपल्याला काय काय करता येतंय हे आपण बघितलं. तुम्ही मागे पण दाखवलं, मस्त लाऊंज मध्ये बसलेली पोलीसची जीप सोडायला गेली. मग तुम्ही लावून धरल्यानंतर मग त्यांना जराशी नीट ट्रीटमेंट दिली पोलिसांनी. आज पण त्यांची जराशी खैरात होत असेल तर कुठेतरी सगळं थांबायला नको का? मग यंत्रणांकडूनच या सगळ्या तिला एंटरटेन केलं जाते असं वाटतंय तुम्हाला? आताच्या घटकेला ते वाचवण्याचा प्रयत्न करतायत, ते पार्थ पवारला वाचवण्याचा प्रयत्न करतायत, उपमुख्यांना मंत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत. कारण आज जे मी डॉक्युमेंट दिलंय त्याच्यात सरळ सरळ हे 2018 मध्ये निलेश मगर यांनी सुद्धा हीच जमीन घेण्यासाठीचा एक प्रयत्न केला होता. सगळंच आता आपण बाहेर काढतोय ना एक एक. अंजलीताई, तुम्ही काही वेळापूर्वी आता बोलतानाच म्हटलं होतं की पार्थ पवारांवर अजून गुन्हा का दाखल झाला नाही, त्यावेळी कोर्टात झापलेलं आहे. त्याच्यावर काय प्रोसेस सुरू झाली आहे? नेमकं काय? आताच्या घटकेला मी तीच ऑर्डरचीच वाट बघतेय, कारण आज जे कोर्टात होते त्यांच्याकडनं मला ही सगळी माहिती मिळाली की जस्टिस जामदारांनी प्रॉसिक्युशनलाच झापलं. तर प्रॉसिक्युशनला ते म्हणाले की ही तेच मॅटर आहे ना ज्याच्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा आहे, तर त्यांनी प्रॉसिक्युशन हो म्हटलं. त्यामुळे मग आजपर्यंत त्याच्यावर FIR का झाला नाही असं जस्टिस जामदारांनी प्रॉसिक्युशनला आज विचारलंय. आणि हे सगळं त्यांच्या ऑर्डरमध्ये येईलच, पण शीतल तेजवानीचं हायकोर्टातलं मॅटर पण डिस्कस केलंय. निश्चितच. या ठिकाणी जर आपण पाहिलं अंजलीताई, आज जर तिने शीतलनं या सगळ्या प्रकरणी दावा केलेला आहे की आम्हाला कुठलीच रक्कम मिळाली नाही, हा व्यवहारच रद्द करायचा आहे, नेमकं काय होईल असं वाटतंय तुम्हाला? नाही, आता व्यवहार रद्द करण्याच्या आधी क्रिमिनल पार्ट जो आहे ज्याच्यात फोर्जरी झालेली आहे, एक नाही असंख्य पेपरमध्ये, म्हणजे आधी त्यांनी सप्लिमेंटल अग्रीमेंट बनवलं, LOI साठी ते गेले, LOI चा अख्खा पेपरवर्कीचा फ्रॉड. त्याच्यात LOI मध्ये असं दाखवलं की शीतल तेजवानी तिची मालकीची जमीन आहे, तिने लीजवर अमेडियाला दिली आहे असं दाखवलंय. म्हणजे सगळीकडे त्यांनी फोर्ज करून 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 हा जो व्यवहार केलाय, हा काय असाच त्यांना रद्द करू देऊ का आपण? त्याच्या विरुद्ध लढणार तर 100%. निश्चित. खूप खूप धन्यवाद अंजली दमाने, सामाजिक कार्यकर्ता आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या होत्या. मात्र आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, अमेडिया कंपनीकडून कोणतीही रक्कम आम्हाला मिळाली नाही असा दावा शीतल तेजवानीनं यावेळी केलेला आहे. 5 नोव्हेंबरला झी24 तासनं हे प्रकरण समोर आणलेलं होतं. 6 नोव्हेंबरला शीतल तेजवानी आणि आणखी दोघांवर FIR दाखल करण्यात आलेली होती. मात्र आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, शीतल तेजवानीनंच पुणे न्यायालयात धाव घेतलेली आहे. हा व्यवहारच रद्द करावा अशी मागणी तिनं केलेली आहे.